पिंजरा पिंजरा रे लाज नाही वाटली तुम्हाला? काय वाटली लाज? मला फसवलं स्वतःच्या बापाला. ज्या बापानं तुमच्या एकेका शब्दासाठी जीवाचं रान केलं त्याला गाव गाव हिंडायला लावलं तुम्ही. बात तात्या. तात्या फसवलं मी तुम्हाला नाही, तुम्ही मला फसवलंय. स्वतःच्या सख्या मुलाला ज्याने या जगात सगळ्यात जास्त तुमच्या शब्दाला किंमत दिली त्यालाच तुम्ही फसवलं. त्याला तुम्ही बाजारात पैशांसाठी विकायला काढलं. माझ्याशी या प्रकारे वागल्यानंतर माझ्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे? कशा प्रकारे वागायला हवं मी तुमच्याशी? तात्या आजपर्यंत मी तुम्हाला कधी बोललो नाही, पण आज मी तुम्हाला सांगतो माझं सुपीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. तुम्ही ठरवलेल्या मुलीशी मी लग्न करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी सुपीशीच लग्न करणार. हे सगळं असं घडलं, मला हे सगळं मम्माने सांगितलं. खरं तर तुला या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटलं, पण तुला सांगणं खूप गरजेचं होतं ना, म्हणून मी सांगितलं तुला. चंचला, मी येते. तुला प्रश्न पडलाय का माझ्याशी हे सगळं कसं बोलावं ते? तू वाईट नको वाटून घेऊस, त्यात तुझी काहीच चूक नाहीये. नाही, कशी नाही, सगळी माझीच चूक. सगळी चौकशी करायला पाहिजे होती जी मी नाही केली. आय एम सॉरी. त्या कशाचा तर आज मी खूनच केला असता. दादामुळे वाचलाय तो. ठीक आहे, आज वाचलाय, त्याचे हातपाय तोडल्याशिवाय मी सोडणार नाही त्याला. गोरख काका, तू असं काहीही करणार नाहीयेस. मग काय पूजा करू का त्याची? माझ्या नवऱ्याला कुठल्याही प्रकारची इजा केलीस तू तर मला खूप दुःख होईल. माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं, त्यात काहीही बदल होत नाही गोरख काका. माझे निर्णय नियतीखेरीज कोणीच बदलू शकत नाही. चला, हे बघ, उगाच भावनेच्या भरात असा विचित्र निर्णय घेऊ नकोस. पण मी भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेत नाही.
म्हणूनच आजपर्यंत मी कुणाचंच कधीच काहीही ऐकलेलं नाही. चंचला, मला वाटतंय की तू गजाशी तुझ्या इच्छेचा मी आदर करते गोरख काका, पण मी माझ्या इच्छेवरच निर्णय घेते. मला गजेंद्र देशमुखशीच लग्न करायचं. आणि माझी खात्री की माझं लग्न गजेंद्र देशमुखशीच होणार. आज जागचं हालता येणार नाही असं वाटतंय. भाऊजी तात्यांच्या माणसांना नको होते सापडायला. पण कसं कळलं त्यांना, कुणी सांगितलं आणि एवढ्या पटपट हालचाली कशा केल्या त्यांनी? कसं पकडलं भाऊजींना? भाऊजींनी तात्यांना ठणकावून सांगितलं ना, ते खूप बरं केलं. त्यांची त्यांनाच ती हिंमत आहे. पण सुपी कुठे? तात्या तिला कुठल्या तरी गॅरेज मध्ये ठेवलं म्हणत होते ना. पण ती सुरक्षित असेल का? नाही, तिचा पत्ता लागायलाच हवा. आनंदे, वीर दादाचा वीर वीर तू 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 कुठे आहेस? हे बघ, तू जसा असशील ना तसा परत. तुला माहिती आहे इथे का? कोणाशी बोलतेस? त्याचा फोन आला होता पण फोन कट झालाय आता. काय बोलला तुझ्याशी? तू धर, लाव ना. नाही लागणार त्याला फोन, कारण तो भारतात नाहीये. तो कुठेतरी परदेशात गेलाय. हा, UK ला गेलाय तो. म्हणजे नक्की कुठे मलाही माहित नाहीये. पण काल तो तुला फोन करत होता बऱ्याचदा, पण तात्यांनी तुझा फोन फोडल्यामुळे तुझा फोन पण लागत नव्हता. तो खूप घाई गडबडीत होता आणि आता 15 दिवस येणार नाहीये तो. तू लाव ना फोन त्याला. नाही लागत आहे आणि लागणार सुद्धा नाही, कारण तो म्हणत होता की त्याचा नंबर पण बदलेल. मग आपण कसं बोलायचं त्याच्याशी? पण तो तिकडे गेल्यावर आपल्याला नंबर कळवणार आहे. तो परदेशात गेला म्हटलं, तो 15 दिवस येणारच नाही. हो, आणि तो खूप घाई गडबडीत होता आणि त्याला विमानातही बसायचं होतं, म्हणून त्याने फोन बंद केला. काही बोललाच नाही तो, आणि मग मी काही नाही सांगितलंय त्याला. आनंदे, नामदेव काकांचा फोन आहे. हा काका. नाही, ते म्हणजे हो, तात्यांनी भाऊजी आणि सुपीला पकडलं. नाही, सुपीला काही झालेलं नाहीये. ते तात्यांनी तिला कुठेतरी ठेवलंय. काका, मी नाही खोटं बोलत आहे तुमच्याशी. मी का खोटं बोलू? नाही काका, ऐका माझं. हे बघा, असं काही करू नका. मी उगाच काका. काय झालं? पोलिसांकडे चाललेत ते. तात्या जर स्वतःच्या मुलाशी असं वागू शकतात ना, तर ते नामदेव काकांची कसेही वागतील. ते काय करणार आहेत सुपीबाबत? गजा, चापी. नकोय मला. गजा, बाळा असं वागून कसं चालेल बरं? आई, सांगितलं ना, नकोय म्हणजे नकोय मला.
जाऊन तुझ्या नवऱ्याला दे, कारण त्याचं डोकं ठिकाणावर नाही. तुमच्या बाप लेकांच्या भांडणामध्ये माझा निस्ता जीव चाललाय. गजा, अरे असं वागून प्रश्न सुटणार आहे का? मग कसा वागून प्रश्न सुटणार आहे तसं सांग ना, म्हणजे तसं वागतो मी. माझ्या मेलीच्या शब्दाला किंमत असती ना तर मी इतके दिवस गप्पाच बसले नसते. मी तुला शेवटचं सांग, ते कायमचं लक्षात ठेव. माझं सुपीवर प्रेम आणि मी तिच्याशीच लग्न कर. जाऊन सांग तुझ्या नवऱ्याला. आजपर्यंत मी त्याच्या इशाऱ्यावर खूप नाचलो, पण आता नाचणार. माझा निरोप दे त्यांना. माझ्या सुपीला त्यांच्या माणसांनी कुठेतरी लपवून ठेवलं. तिला सुखरूप परत आण. जर का तिच्या केसाला धक्का लागला तर त्यांचा मुलगा त्यांना जिवंत दिसणार. अरे गजा, असं काय बी बोलू नको. अरे त्यांच्यातला राक्षस जागा झालाय. त्यांच्यापासून जरा लांबच राहतो. आता त्यांच्यापासून लांब राहणार नाही. जाऊन सांग त्यांच्यातल्या जागृत झालेल्या राक्षसाला माझं सुपीवर प्रेम आहे. आता आम्ही जीवाला घाबरून किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला घाबरून तात्यांच्या हट्टापुढे मान तुकणार नाही. जा जाई. अहो पण तुम्ही स्वतः पाहिले का? बरोबर, तुम्ही स्वतःच तक्रार लिहून घेतली होय. नाही मला सांगा, कंप्लीट पक्की आहे का नाही अजून? नाही नाही, गडबड गोंधळ नको. मी तात्या साहेबांनीच विचारतो काय करायचं ते. एक मिनिट. हा, ते नामदेवाने तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. याचं असं म्हणणे की सुपीला तुम्हीच गायब केली. आता तो इन्स्पेक्टर विचारतोय पुढं काय करायचं? इन्स्पेक्टरना म्हणावं. आता मी सांगायला पाहिजे का? इन्स्पेक्टरना काय म्हणावं ते. ऐकलं का मालक काय म्हणले ते? हो, काय करताय? लागा की कामाला. जे प्रकरण पोलीस चौकीपर्यंत गेले. आता साहेब मी तर म्हणतोय यो नामदेव जो आहे ना, तो काय गप्प बसणारातला नाही. नाही म्हणजे आता पोलिसात दाद देत नाही म्हणल्यावर तो कुठेतरी बाकीच्या ठिकाणी हालचाल मात्र नक्की करणार बघा. पण पोरगी दिसल्याशिवाय काय गप्प बसणार नाही हो. राहिला फुकटचा ताप झालाय बघा डोक्याला. हा, उडवा त्याला. आमच्या थोबाडाकडं काय बघताय? कळलं नाही का तुम्हाला? उडवा त्याला. नक्की काय करू? 110 की 302? लाडकी पोरगी, एकुलती एक पोरगी पळून गेली म्हणून जीव देतोय अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या वाटावी असा खून करा. काय करावं, कुणाजवळ मदतीचा हात पसरावा मला काही सुचत नाहीये. पंढऱ्या, सुपीचा पत्ता नाहीये. भाऊजींना डांबून ठेवले आणि नेमका 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 वीर सुद्धा जाऊन बसला परदेशात. पंढऱ्या, आपण काय करायचं आता? आनंदे, आनंदे, अशा फेरा मारण्यापेक्षा नक्की काय करायचं हे ठरवायला हवं आता. काही माझं डोकं चालेनाच झालंय आता. आनंदे, आपण जाऊन शोधायचं का सुपीला? कुठे शोधणार पंढऱ्या? कसं शक्य आहे? गोरखकांना विश्वासात घेतलं असताना ही वेळ झाली नसती आपल्यावर. गजानं त्यांना खोटं सांगितलं आणि तो खोट्यात पडू नये म्हणून आपणही त्याच्याबरोबर खोटं बोलायला लागलो. पण पंढऱ्यात गोरखकाका असे एकमेव आहेत जे आपल्याला मदत करू शकतात. ते आपण सगळं कबूल करून टाकू ना त्यांना. आपण सांगू आपण खोटं बोललो त्यांच्याशी. हो, आणि हे सगळं सांगितल्यानंतर काय होईल हे माहितीये ना? ते रागवतील, ओरडतील, 4 कानाखाली मारतील. आपल्याला माहितीये मला.
पण भाऊजी आणि सुपीच्या पाठीशी फक्त तेच उभे राहू शकतात. ते सुपीला शोधून तरी काढतील. आनंदी, मग करायचा का त्यांना फोन आणि भेटायचा का त्यांना? हा, आपण एक काम करू, आपण त्यांना भेटू आणि मग सुपीच्या घरी जाऊ. ते नामदेव काकांना मदतीची गरज असेल. हा हा ठीक आहे. पण भेटायचं कुठे गोरख काकांना? मंदिरात? इथे नको, म्हणजे वाड्यावर सुद्धा नको. मी त्यांना सांगते की माझं काम आहे. हा हा, लाव फोन. दरवेळी शिकारे उठवत उठवत आम्ही शिकार अगदी बंदुकीच्या समोर आणायची आणि त्याच वेळी दादाने शिकारालाच लाथ मारायची. असंच चाललंय. त्याचं काय ना नागनाथ काका, बाबांना मध्ये मध्ये करायची सवयच आहे. आज गोरख काकाला धडा शिकवायचा चांगला चान्स मिळाला होता. नारायणी, कुणाबद्दल काय बोलतेस याचं जरा भान ठेव. भान ठेवून काय करू? बाबांना काय गरज होती मध्ये मध्ये बोलायची? का अडवलं गोरख काकाला? काहीही बिघडलेलं नाही. मैदान व्यवस्थित पेटून उठलंय. गोरखला गजाचा अतोनात राग आलाय, तेव्हा आता गोरख कुठल्याही क्षणी पिस्तूल घेऊन घराबाहेर पडेल. कळलं का? इकडे तात्याने गजाला परत आणलंय आणि सुपीला गायब केलंय. बिचारी सुपी, मला तर तिची काळजीच वाटतेय. तात्या कुठल्याही क्षणी तिला मारून टाकेल ही बातमी नक्की येणार बघ आपल्या कानापर्यंत. अगं ती नुसतीच मेली तर आपला काय फायदा आहे? नागनाथ, उलट तात्याच्या वाटेतला अडसर दूर होईल आणि गोरखही भडकणार नाही. बघ, आपल्याला जर का गोरख आणि आनंदी या दोघांनाही प्रॉपर्टीतनं डावलायचं असेल ना, तर गोरखला आनंदीवर चिडायला लावलं पाहिजे. इतका की त्यानं आनंदीचा जीवच घ्यायला हवा, किंवा त्याच्या हातून असं काहीतरी घडायला पाहिजे की आनंदीचं आयुष्यभराचं नुकसान होईल. हा, असं झालं तरच आपला फायदा आहे अक्का. काय ना, त्यामुळे काय होईल, मच्छिंद्र दादाच्या नजरेतून गोरख कायमचा उतरेल. कारण आनंदीने कितीही मोठी चूक केली तरी गोरखने तिला अशी कठोर शिक्षा केलेली दादाला आवडणार नाही. आणि जर का गोरखने आनंदीला उडवलं तर ती दूर होईलच, पण गोरखही कायमचा दूर होईल. अरे वा, आजकाल जरा जास्तच विचार करायला लागलास. तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय ना. नागनाथ काका भारी आहेस तू. कसं काय सुचतं तुला हे सगळं? नारायणी, हीच ती वेळ. सुपीच्या घरी तू जे काही पाहिलंयस ते सगळं गोरखच्या कानावर घाल. काय पाहिलंय ती सुपीच्या घरी? मी सांगते. त्या दिवशी मी सुपीच्या घरी गेले होते ना, पिंजरा